नमस्कार, मी लालजी पाटील अध्यापक विद्यालय निंबोळे येथील असून आज आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक स्पर्धा आहेत, त्यानिमित्ताने आम्ही इथं आलो आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे समीर भुजबळ यांनी आदिवासी भागामध्ये जे सुधारणा केली आहे म्हणजे रस्ते, त्याबद्दल माझं पहिलं मत आहे त्यांनाच देईल। नाव खुशाल आहे रे, मी नाशिक जिल्ह्यातला निंबोळ्या गावी दीड करत आहे। तसेच 2-5 वर्षापूर्वी जी आज परिस्थिती होती नाशिकची, ती आज बघितल्यानंतर भुजबळ साहेबांच्या मदतीने सर्वसाधारण नागरिकांच्या सगळ्या सुखसोयी मान्य झाल्या। तसेच आज आपण येताना पाहतो की पिपळगाव जो ती ट्रॉफिक जाम व्हायची 2-2, 2.5 तास, ती आता उड्डाणपुलाच्या कामांच्या वेगांमुळे ती ट्रॉफिक ही लवकर, तसेच भुजबळ साहेबांच्या हातभाराने ती बऱ्याच प्रमाणात सुलभ झाली व आणि महाराष्ट्रात म्हणजे आशिया खंडातला या भुजबळ साहेबांच्या मदतीने आशिया खंडातला सर्वात मोठा उड्डाणपूल हा। जे इतर गोष्टी बघितल्या तसंच दिवसेंदिवस हे नाशिकची कायापालट होत आहे। माझं नाव दिनेश प्रकाश जगताप, मी लालजी पाटील अध्यापक विद्यालय निंबोळा येथे शिकत आहे आणि नाशिकचा रहिवासी आहे। तर सध्याच्या काळामध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये खूप प्रगती होत आहे आणि समीर भुजबळ साहेबांच्या मदतीने नाशिक शहराचा खूप कायापालट होत आहे। तर मग माझ्या मताने तरी वाटतं की माझं मत हे NCPलाच देणार आहे। नाव आहे राजेंद्र मनसरा, मी नाशिकचा रहिवासी आहे आणि आम्ही लालजी पाटील अध्यापक विद्यालयात सध्या शिकत आहोत। त्यानंतर आम्ही इथं नाशिकला आमच्या डान्स कॉम्पिटिशनसाठी आलो होतो आणि त्यानंतर मी जेव्हा 2-3 वर्षापूर्वी इथं आलो होतो तेव्हा बघितलं तर नाशिकची परिस्थिती काय होती आणि आज काय दिसते, याला कारणीभूत असेल तर फक्त NCP आणि NCPमुळे शक्य झालं आहे असं मला वाटतंय।